नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण अपडेट पाहत आहोत। आपल्या प्रोविजनल मेरिट लिस्ट संदर्भात आलेली जी अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला जाऊया यासाठी आपल्या CET सेलवरती cetcell.mahacet.org। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। cetcell.mahacet.org असं आपल्याला टाईप करायचं आहे। त्यानंतर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण परत एका पेजवरती पोहोचतो, जेथे वरती स्क्रॉल करून आपण बीएड हायर एज्युकेशन अंतर्गत बीएड याला आपल्याला क्लिक करायचं आहे। बीएड न्यू म्हणजे तिथं अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे। अपडेटमध्ये आपण पाहू शकता ग्रॅव्हिन्सेस अँड रजिस्ट्रेशन अँड फॉर्म एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड अँड विल बी अवेलेबल ॲज पर गिवन शेड्यूल। तर आपला जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलप्रमाणे आपल्याला हे अवेलेबल असल्याचं पाहायला मिळणार आहे। तर आपण इथं पोर्टलवरती जे अपडेट्स आहेत जे की आपल्याला आजच्या तारखेच्या पाहायला मिळत आहेत 2 ऑगस्ट 2024, 2 ऑगस्ट 2024, 2 ऑगस्ट 2024। तर विविध ह्या लिस्ट आपल्याला आज इथं प्रदर्शित झालेल्या पाहायला मिळतात। पैकी राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, त्यानंतर स्टुडंट नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट, काही विद्यार्थ्यांचे फॉर्म आपल्या CET सेलने होल्ड करून ठेवले आहेत। ते मेरिट लिस्टमध्ये आपल्याला जे नाही आहेत त्यांची एक सेपरेट मेरिट लिस्ट दिली, त्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्याप्रमाणे त्यांना नॉन कन्सिडर्ड स्टुडंट्स कॅन्डिडेट्स असं म्हटलं जातं। त्यानंतर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टुडंट हे एक आपल्याला पाहायला भेटतं। त्यानंतर NRI स्टुडंट्स, तर महाराष्ट्र स्टेटचे जे स्टुडंट आहेत आपण त्याला क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला ओपन अशी एक फाईलचं नेम पाहायला मिळतं, व्ह्यू फाईल। त्याला आपण ओपनला क्लिक केलं असता ती फाईल आपल्याला विद्यार्थी मित्रो आपली फाईल डाउनलोड होऊन ओपन झालेली आहे। आपण इथे पाहू शकता स्क्रीनवरती स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र जे की आपलं कोटेशन आहे। त्यानंतर बीएड 2 वर्षाचं बीएड आहे, त्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड प्रोविजनल अल्फाबेटिकल म्हणजेच प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट candidates who have successfully registered for CAP academic year 2024-25। तर आपण इथे पाहू शकता ह्या लिस्टमध्ये आपल्याला चेक काय करायचं आहे। सर्वप्रथम आपला ॲप्लिकेशन ID आपल्याला इथे पाहायला मिळेल, तो चेक करायचा आहे। त्यानंतर आपलं पूर्ण नाव, त्यानंतर आपलं जेंडर जे आपण दिलं ते करेक्ट आहे का हे एक आपल्याला पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी जी आपण फुलफिल केली ती कॅटेगरी, त्यानंतर फायनल इयर कॅन्डिडेट टाईप, तर विद्यार्थ्याचा जो प्रकार आहे तर मॅक्झिमम आपले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रो तर ते टाईप एमध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात। त्यानंतर फायनल मायनॉरिटी स्टेटस यस नो, त्यानंतर फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत म्हणजेच आपले अपंग बंधू भगिनी आहेत फक्त त्यांच्यासमोर जिथं यस येईल हे लक्षात घ्या। जे फिजिकली फिट आहेत कुठल्याही प्रकारचं फिजिकली हँडिकॅप नाहीत त्यांच्यासमोर आपल्याला नो आलेलं पाहायला भेटेल। एक्स सर्व्हिसमन म्हणजेच रिटायर्ड सर्व्हिसमनचे आपण पाळले आहात का तर नो इथं आपल्याला आलेलं पाहायला भेटेल। ज्यांचे फक्त पालक एक्स सर्व्हिसमन आहेत तिथे येस येईल। त्यानंतर आपल्याला फायनल ऑर्फन, त्यानंतर तुमचं CETचं पर्सेंटाईल करेक्ट आहे का ते चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ELCT दिली असेल म्हणजे ज्याला आपण, तर लक्षात घ्या आपल्याला हे स्पेशल तसेच जनरल आणि ELCT ह्या तिन्ही प्रकारच्या बीएडची ही लिस्ट आहे ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणू। त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला चेक करायचं आहे टोटल पर्सेंटाईल, तर टोटल पर्सेंटाईलमध्ये आपल्याला आणि जनरल पर्सेंटाईलमध्ये आपल्याला फरक आलेला पाहायला भेटेल। तर इथं आपण पाहू शकता पर्सेंटाईल जे आहे 18 पॉईंट समथिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे। इथं ELCTसाठी 24 आहे, तर ॲग्रिगेट पर्सेंटेज आपण ज्याला म्हणूया तर ॲग्रिगेट पर्सेंटेज आपल्याला इथं 16.59 एवढं पाहायला मिळतं आहे। त्याप्रमाणे हे पर्सेंटेज इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तिथं आपलं पर्सेंटेज येईल, ज्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन नाही तिथं 0 येईल। ही गोष्ट आपण लक्षात घ्या। ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन आहे त्याची टक्केवारी आपल्याला चेक करायची आहे, 12वीची टक्केवारी आपल्याला चेक करायची आहे, 10वीची टक्केवारी चेक करायची आहे आणि शेवटच्या कप्प्यामध्ये आपल्याला कन्फर्म लिहिलेलं आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे। तर कन्फर्म आपल्या इथं लिहिलेलं असणं गरजेचं आहे। आपण अजून इथे एक पाहू शकता, अजून एक विद्यार्थी आपल्याला इथं दिसतोय ज्यामध्ये डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपेन्सी असं लिहिलेलं आहे। तर ह्या डिस्क्रिपेन्सीला आपण घाबरायचं काम नाही आहे। डिस्क्रिपेन्सीचा अर्थ असतो अस्पष्ट। तर आता काय झालेलं माहिती आहे का, हे विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत
परंतु कुठलं तरी डॉक्युमेंट एक असं आहे जे अस्पष्ट आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्लर असं म्हणतो. तर ब्लर डॉक्युमेंट ह्या विद्यार्थ्याकडून चुकीने अपलोड करण्यात आलेलं आहे. तर ते ब्लर डॉक्युमेंट ह्या विद्यार्थ्याला परत काय करावं लागेल, रिअपलोड करावं लागेल. आता करायचं कसं, तर लॉग इनमध्ये जाऊन परत काय करायचं, जे डॉक्युमेंट त्याच्यासमोर आपल्याला डिस्क्रिपन्सी नाव आलेलं आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्या डॉक्युमेंटतून डिलीट त्याचा ऑप्शन आपल्याला पुढं पाहायला मिळतो. फक्त ज्याला डिस्क्रिपन्सी आली आहे त्याला डिलीट करायचं हे लक्षात घ्या, इतर डॉक्युमेंटला डिलीट करायचं नाही आहे. तर ज्याला डिस्क्रिपन्सी असं लिहिलेलं आहे त्याला डिलीट केल्यानंतर आपल्याला परत अपलोड डॉक्युमेंट असा ऑप्शन पाहायला मिळतो. आणि जे डॉक्युमेंट तुम्ही डिलीट केलं आहे ते डॉक्युमेंट परत त्याचा फोटो काढायचा आहे व्यवस्थित आणि आपल्याला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट चेक करायची आहे. त्यामध्ये डिस्क्रिपन्सी आपल्याला पाहायची आहे. तब्बल 520 पेजेस आपल्याला असलेले हे पाहायला मिळतात. त्याप्रमाणे हे पेजेस आपल्याला काय करायचे आहेत, आपलं नाव कुठं आहे, किंवा ह्याला अजून एक मेथड आहे विद्यार्थी मित्र, जसं की आपण इथे पाहू शकता, इथं एक बार आहे, त्या बारला आपण जर क्लिक केलं तर सर्चचा आपल्याला फाइंड इथं पाहायला मिळतो ऑप्शन. तर मग आपण फाइंड कशावरून करू शकतो, तर आपला जो इथे ॲप्लिकेशन आय डी आहे, तर आपण कुठलाही एक ॲप्लिकेशन आय डी इथला पाहू शकतो, तो आपण घेऊ शकतो. तो आय डी किंवा आपलं नाव यावरून आपण काय करू शकतो, त्याला फाइंड आउट करू शकतो. तर आता इथं पाहू शकता आपण त्याला सर्च केलं आहे. सर्च केलं की आपण डायरेक्ट हा आय डी जो आहे विद्यार्थी मित्र, तर आपण त्यावरती गेलो आहोत. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे आपलं नाव आपण जर टाकलं तर एकाच नावाचे अनेक विद्यार्थी असतात. आपण एक नाव पर्याय दाखल टाकून पाहूया, काळे हे सरनेम आपण टाकून पाहूया. तर आपण इथं पाहू शकता काळे नाव ज्या सरनेममध्ये आहे ते नाव आपल्याला इथे यायलेले, इथं नाव वाढत असलेले पाहायला मिळते. पहा, तुम्ही पाहू शकता नावाची संख्या वाढत आहे. तर यापेक्षा आपण जो आपला ॲप्लिकेशन आय डी आहे ते आपल्याला एकदम युनिक नंबर आहे. आपला ॲप्लिकेशन आय डी डबल कोणालाही दिलेला नसतो, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे आपण टाईप केला की सहजपणे तो आपल्याला मिळतो. तर यामध्ये परत कसं सर्च करायचं, तुम्ही असंही सर्च करू शकता. याला काले आपण सरनेम तिथं काय केलेलं आहे, सर्चमध्ये टाकलेलं आहे. इथं जो बाण आहे त्या बाणाला आपल्याला आता क्लिक करायचं आहे. आपण खाली जातो, हे बघा ते आपल्याला खाली आता काले ज्यामध्ये काले आहे KLE, तर ते आडनाव आपल्याला इथं दिसत आहेत. तर संख्या त्याची अजूनही वाढतेच आहे. या प्रकारे पण आपण सर्च करू शकतो. सगळ्यात सोपा ऑप्शन आपल्याला आपला ॲप्लिकेशन आय डी याप्रमाणे आपण त्याला सर्च करूया. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला अशा प्रकारे काय करायचं आहे, आपली लिस्ट सर्च करायची आहे. त्यामध्ये आपलं नाव पाहायचं आहे. जर आपलं नाव त्या लिस्टमध्ये नसेल तर इथं 3 प्रकारच्या लिस्ट आपल्याला दिसत आहेत. पहिली आपण इथं पाहू शकता ही OMS लिस्ट आहे, म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट. जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरील कुठल्याही राज्यातील असतील त्यांची लिस्ट सेपरेट आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर नॉट कन्सिडर्ड स्टुडंट्स, आपण ती लिस्ट एकदा चेक करूया. याला क्लिक करताच आपल्याला ओपन असा ऑप्शन आलेला पाहायला मिळतो आहे. त्याला आपण क्लिक करूया. आता आपल्याला इथे फॉर्म इथं आपण पाहू शकता वरती टायटल जे आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, ज्याला आपण कॅप म्हणतो, 2024-25 राऊंड फर्स्ट आहे. प्रोविजनल अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आहे. कोणाची आहे, तर इथं इनकम्प्लीट ज्यांचे फॉर्म आहेत किंवा ज्यांचे फॉर्म लॉक केलेले नाहीत, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत असतो की आपल्याला फॉर्म काय करायचे आहेत, लॉक करायचे आहेत, म्हणजेच सबमिट करायचे आहेत. तर आपण इथे पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर इथं आपल्याला पाहायला मिळतो, तो चेक करायचा आहे. त्यानंतर आपलं नाव आणि अडचण काय आहे ते आपण इथं जाणू शकता. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच काय झालं असेल, काही विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशनच केलं असेल, एकही डॉक्युमेंट अपलोड केलं नसेल, तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांना इथं ज्यांचे आपल्याला नंबर पाहायला मिळतात त्यांना चान्स आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी पूर्ण फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फॉर्म पूर्ण भरलेला आहे, परंतु शेवटला जे सबमिट बटन आहे ते दाबलेलं नाही आहे, म्हणजे सबमिट केलेलं नाही आहे. फॉर्म सबमिट नाही केला तरी तुमचं नाव ह्या लिस्टमध्ये आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे ह्या सर्व विद्यार्थ्यांना तब्बल 57 पेजेस आहेत, हे सर्वांना इथे चान्स आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजेच ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं पण फॉर्म कुठल्या कारणाने भरू शकले नाही, त्यांचे फॉर्म बाद झालेले नाहीत, तर ते आपल्याला CET सेलच्या लॉग इनमध्ये जाऊन परत तुम्हाला ते राहिलेले फॉर्मच्या त्रुटी दुरुस्त करता येतील आणि त्याप्रमाणे आपण करून घ्याव्या. कुठल्याही प्रकारची आपली शंका कुशंका असेल तर नक्कीच आपण आम्हाला विचारू शकता. आपल्या प्रत्येक शंकेचं समाधान केलं जाईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. आपला जो शेड्यूल आहे कॅप शेड्यूल याच्या विवेचनेसह. तोपर्यंत धन्यवाद.